13वं शतक. पैठणची गर्विष्ठ धर्मसभा. एका बाजूला होते वेदशास्त्रांचे अहंकारात बुडालेले मोठे पंडित आणि दुसऱ्या बाजूला होती वाळीत टाकलेली अनाथ पण ज्ञानी भावंड. आज एक असा चमत्कार होणार होता ज्याची इतिहासानं कधी कल्पनाही केली नव्हती. पंडित, अरे पोरा, नाव ज्ञानेश्वर ठेवल्याने कोणी ज्ञानी होत नाही. ज्ञान तर फक्त आमच्या वेदांमध्ये आहे. हा समोरून जाणारा मुका रेडा दिसतोय ना, त्याच्यात आणि तुझ्यात काय फरक? पंडितांनी ज्ञानेश्वर माऊलींचा अपमान केला, पण माऊलींच्या चेहऱ्यावर राग नव्हता, फक्त शांतता होती. संत ज्ञानेश्वर शांतपणे, महाराज, जो पांडुरंग माझ्यात आहे तोच या मुक्या प्राण्यातही आहे. आत्मा तर सर्वांचा एकच. असं होय? मग दाखव सिद्ध करून. जर याच्यातही तुझा विठ्ठल असेल तर म्हणायला लाव या रेड्याच्या तोंडून वेदांचे मंत्र. एका मुक्या प्राण्याला वेद म्हणायला लावणं हे अशक्य होतं. संपूर्ण सभा माऊलींची थट्टा करू लागली, पण माऊली डगमगले नाही. ते शांतपणे त्या रेड्याजवळ गेले. त्यांनी मायेने आपला हात त्या रेड्याच्या पाठीवर ठेवला आणि डोळे बंद केले. आणि मग जो चमत्कार झाला त्याने इतिहास बदलला. त्या मुक्या रेड्याने तोंड उघडलं आणि त्याच्या मुखातून ऋग्वेदाचे स्पष्ट शुद्ध मंत्र उमटू लागले. पंडितांचे डोळे पांढरे झाले, त्यांचे पाय थरथरू लागले. पंडितांचा गर्व गळून पडला आणि त्यांनी माऊलींचे पाय धरले. मित्रांनो, हा केवळ चमत्कार नव्हता, तर ईश्वरी अंश प्रत्येक सजीवात आहे हा संदेश होता. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.